मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चैत्यभूमीवर ओसंडून वाहिला भीमसागर। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून बोधिसत्वांना अभिवादन। समता सैनिक दलाकडून अशोक विजय स्तंभास अदबीने मानवंदना। महार बटालियन माजी सैनिकांसह स्वयंसेवकांची मोठी धावपळ। मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर शनिवार 6 डिसेंबर 2025 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांचे भीमसागर उसळले। पहाटेपासून लाखो भाविकांनी दर्शनासाठी दादर परिसर गजबजून गेला। यंदा चैत्यभूमीवर विशेष आकर्षण ठरले ते हेलिकॉप्टरमधून झालेली भव्य पुष्पवृष्टी। आकाशातून कोसळणाऱ्या निळ्या पांढऱ्या फुलांच्या शुभवृष्टीने संपूर्ण परिसर दिमागदार आणि भावनिक बनला। मान्यवरांची उपस्थिती, अभिवादनाचा भावपूर्ण क्षण। महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांनी बोधिसत्वांना विनम्र अभिवादन केले। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, राज्यपाल आचार्य देवव्रत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व मान्यवरांनी चैत्यभूमीवर हजर राहून बोधिसत्वांना नम्र अभिवादन केले। भाविकांच्या निळ्या समुद्रात त्यांचे स्वागत घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजरात झाले। भारतीय बौद्ध महासभेची प्रभावी व्यवस्था। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीचे सुरळीत व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विभाग क्रमांक 6 व 7 वर दिवसभर कर्तव्य बजावले। राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय सचिव राजेश पवार, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्षा स्वतीताई शिंदे, सचिव अविदाताई वाघमारे, प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, सचिव सुनंदाताई पवार यांनी गर्दी नियंत्रण, दिशादर्शक, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, महिलांसाठी सहाय्यक कक्ष इत्यादी विविध सुविधा सुरळीत राबवल्या। ठाणे जिल्ह्यासह विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती। ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, सरचिटणीस संगन सुरवाडे, महिला अध्यक्ष शिलाताई तायडे, सचिव विद्याताई उघाडे, संघटक संगीताताई सोनवणे यांनी दिवसभर भाविकांना सहाय्य करत शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले। समता सैनिक दलाची शिस्तबद्ध उपस्थिती, अद्वितीय सेवा। समता सैनिक दलाचे स्वयंसेवक सकाळपासून रात्र उशिरापर्यंत चैत्यभूमी परिसरात तैनात होते। उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष देविदास कांबळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, सरचिटणीस सुमनताई वाघ, सचिव गयाताई नरवाडे, रतनताई कांबळे, शाखाध्यक्ष अशोक एफ. शिरसाट आणि बी.एल. सावंत यांनी वैद्यकीय मदत, दिशादर्शन, रांगेतील नियंत्रण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध क्षेत्रात मनस्वी कामगिरी केली। महार बटालियन माजी सैनिकांची उल्लेखनीय कामगिरी। चैत्यभूमीवर महार बटालियनच्या माजी सैनिकांची उपस्थिती विशेष उठून दिसली। त्यांनी समता सैनिक दलासह सुरक्षा, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य, हरवलेल्या भाविकांना मार्गदर्शन या सर्व सेवांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या शिस्तबद्ध कृतींमुळे भाविकांना सुरक्षिततेची खात्री मिळाली। अशोक विजय स्तंभाला समता सैनिक दलाची गौरवपूर्ण मानवंदना। यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समता सैनिक दलाच्या वतीने अशोक विजय स्तंभ यास दिलेली विशेष मानवंदना। दलाच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी सलामी दिली। बोधिसत्वांच्या कार्याचा गौरव करत स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अभिमानाचा ठरला। श्रद्धा, अनुशासन आणि भीमत्वाने भारलेला दिवस। दिवसभर दादर परिसरात बौद्ध अनुयायांचा शिस्तबद्ध ओघ सुरू राहिला। महाराष्ट्रासह देशभरातून आणि परदेशातून आलेल्या अनुयायांनी बोधिसत्वांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले। जय भीमच्या निनादात, अनुशासनात आणि सेवाभावनेतून महापरिनिर्वाण दिनाचे दर्शन घडत राहिले। चैत्यभूमीवरील व्यवस्थापन, मान्यवरांची उपस्थिती, स्वयंसेवकांची सेवा आणि भाविकांची अखंड निष्ठा यामुळे 6 डिसेंबर 2025चा महापरिनिर्वाण दिन पुण्यस्मरणात ठळकपणे नोंदवला जाईल। आदरणीय स्वातीताई शिंदे ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय रमेशजी वाघमारे हे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत। विजय गायकवाड ठाणे जिल्हाध्यक्ष, शिलाताई तायडे ठाणे जिल्हाध्यक्ष, अविंदाताई वाघमारे महाराष्ट्र राज्य कमिटी आणि विविध समता सैनिक दलाचे बी.एल. सावंत, आदरणीय अशोक शिरसाट आणि विविध पदाधिकारी हे व्यवस्थेमध्ये 6 नंबर विभागामध्ये तैनात आहेत। याबरोबरच अनेक विविध जिल्ह्यातून देखील बुलढाणा, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातून देखील या व्यवस्थेसाठी सैनिक तैनात करण्यात आलेले। आपण सर्वांनी सैनिकांना आणि स्वयंसेवकांना शांततेचं सहकार्य करावं, मदत करावी ही जनतेला विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।
ताई नमो बुद्धाय जय भीम. आपण 6 डिसेंबरसाठी आलात, आपण काय सांगा? 6 डिसेंबर हा दिवस म्हटला तर सर्व भारतीयांच्या जीवनामध्ये दुःखाचा दिवस आहे आणि ह्या दिवसाचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 3 तारखेपासून 7 तारखेपर्यंत सर्व संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आपली ड्युटी स्वतःच्या पदार्थ म्हणजे स्वतःचे डबे आणून सर्व व्यवस्था पाहत आहेत आणि व्यवस्था पाहताना कुठल्याही गोष्टीचं म्हणजे दिवस रात्र समाजाची सेवा करणं आणि बाबासाहेबांचे विचार जागृत ठेवणं हेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं ध्येय आहे आणि विचार आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभा हे आज 1 नंबर विभागापासून 14 नंबर विभागापर्यंत मग त्याच्यामध्ये राजगृह आहे, आंबेडकर भवन आहे, हे सर्व विभाग व्यवस्थित जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, विभागाधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहेत, समता सैनिक दलाचे विभाग प्रमुख अधिकारी सर्व आपले दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पद्धतीने पार पाडत आहेत. आणि आजच्या दिवसाचं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून इथेच थांबते व विभाग प्रमुख या नात्याने पुन्हा एकदा अभिवादन करते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय जय भीम. सर नमो बुद्धाय जय भीम. आपण सुद्धा काय सांगा सर? आम्ही जे माझ्या गुरुवारी आदरणीय ठाणे जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष आणि प्रशासन विभागाच्या उपप्रमुख आदरणीय कासारेताईंनी जे बोललेले आहेत त्यांना खूप म्हणजे आजचा हा दिवस संपूर्ण भारतीयांना नाही, या आशिया खंडामध्ये जो मनुष्य प्राणी आहे त्याला हा दुःखाचा दिवस आहे. आणि या दुःखाच्या दिवसाचा जो आम्ही अभिवादन करण्यासाठी येत आहोत भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीने 3 ते 7 तारखेपर्यंत हे जे आपले बाहेर राज्यातून बाहेर देशातून उपासक उपासिका धम्म बांधव येत आहेत त्यांची सेवा जी करण्याचा आम्हाला हा मानस भारतीय बौद्ध महासभेने शिकवलेला आहे. याचं सर्व श्रेय आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना जातं. आजच्या दिवसाला मी अभिवादन करून इथे सांगतो. जय भीम. नमो. 69वा महापरिवार दिनांना अभिवादन करून मी 6 नंबर विभाग प्रमुख असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे, माझ्याबरोबर ज्या विभाग अधिकारी आहेत आदरणीय स्वातीताई शिंदे, आदरणीय अवंतिता वाघमारे, ठाणे जिल्ह्याचे जीओशी आदरणीय विजय गायकवाड साहेब, ठाणे जिल्ह्याच्या महिला जीओशी आदरणीय शिलाताई तायडे आणि त्यांची सर्व टीम. आम्ही ह्या सर्व टीमने काम करत असताना आमचं आदर्श व्यक्तिमत्व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड साहेबांचा हा संदेश एवढा बहुमोलाचा त्यांनी आज वेळात वेळ काढून आमच्या या विभागाला भेट दिलेली आहे. मी विभागातर्फे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करून ज्यांनी जो संदेश दिलेला आहे बघा, लास्टचे 2 वाक्य आहेत की कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि आपल्यामुळं ह्या व्यवस्थेमध्ये कुठली बाधा येईल असं कार्य करू नका. मी एवढं सांगून एक घर एक सैनिक अशी माझी संकल्पना आहे. ठाणे जिल्ह्याचा तो संकल्प आहे तो पुरा करण्याचं मानस आम्ही ठाणे जिल्ह्याने घेतलेलं आहे. आज या दिनी विनम्र अभिवादन करत असताना जी माझी मुलाखत ऐकत आहे त्यांनी आपल्या घरापासूनच एक सैनिक, एक बौद्धाचार्य, एक बौद्ध उपासक हे संकल्पना करून त्यांना या धम्माच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न करावा. जय भीम. नमो बुद्धाय. सर नमो बुद्धाय जय भीम. जय भीम. आज 6 डिसेंबर आहे, कुठला दिवस आहे आणि आपण काय सांगाल? आजचा 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा आपल्यामध्ये सर्वात दुःखाचा दिवस आहे आणि त्या दिवशी विविध क्षेत्रातून आपले भीम अनुयायी त्या ठिकाणी चैत्यभूमीला बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या जेतवन सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं प्रत्येक वर्षी आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष या ठिकाणी अल्पाहार पाणपोईचा स्टॉल या ठिकाणी लागलेला असतो. लोकांचं बरंचसं या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळतं. या ठिकाणी त्यांना अल्पाहार दिला जातो, त्यांना पाणीसुद्धा या ठिकाणी दिलं जातं. अशा आमच्या या संस्थेचं कामकाज आज 25 वर्षे या ठिकाणी चालू आहे.
अभिवादन. आपल्यासमोर माजी सैनिक आहेत. सर, आपण काय सांगाल, काय अभिवादन कराल? जय भीम नमो बुद्धाय. मी माजी सैनिक मंगेश विजय चौरे पुण्यावरून आलेलो आहे. सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर माजी सैनिक सोसायटी या सोसायटीचा मी खजिनदार या पदावरती आहे. आणि मी गेले जवळजवळ मी 10 वर्ष येतो आम्ही अभिवादन करण्याला. तर इथं अभिवादन करण्याला आल्याच्यानंतर एक माजी सैनिकांना जो सन्मान मिळतो तो खूप बरं वाटतं. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या जे अभिवादन करण्यासाठी आम्ही जे सलामी वगैरे देतो त्यामुळे आपले जे बघणारे जे आजूबाजूचे जे आहेत माजी सैनिक किंवा आजी सैनिक आणि जे सिव्हिलियन जे आपले अभिवादन करायला आले त्यांना एक मोठी स्फूर्ती भेटते. आणि त्याच्यामुळं आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण एक मोठं कार्य काहीतरी करतो जे बाबासाहेबांनी जे एवढं मोठा रथ घेऊन ठेवला त्यासाठी आम्ही एक मुंगीचं कार्य आम्ही करतो. आणि त्या अजून जास्तीत जास्त माजी सैनिक किंवा सैनिक भरतीमध्ये आपले महार सैनिक आले पाहिजेत. कारण आता महार सैनिकांच्या भरती हा खूप कमी झालेली आहे. पहिले 80-20 होती, आता 20वरून पण 10वरती आलेली आहे. तर माझे हे सर्वांना सांगायचं आहे की जास्तीत जास्त सैन्य भरतीमध्ये भरती व्हावं आणि महार रेजिमेंटचं नाव जसं उजळ होतं साऱ्या जगामध्ये भारतामध्ये तसंच अजूनही मोठं होतं. जसं 22 बटालियन तर असं आपले असे 50 बटालियन झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जय भीम. हां 2 गाड्या आहेत ना. आपल्यामध्ये समता सैनिक दलाचे ऑफिसर आहेत आणि माजी सैनिकसुद्धा आहेत. वाघमारे सर, नमो बुद्धाय, जय भीम. आपण काय सांगाल आजच्या दिवशी? आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज सर्व भारतीयांच्या जीवनातील दुःखाचा दिवस आहे. आणि हा दुःखाच्या दिवसासाठी संपूर्ण भारतातून ही जी आमची धम्म उपासक उपासिका येत आहेत. खरोखर आजचा हा दिवस मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये दुःखाचा दिवस आहे. त्यातूनही आमचा हा संकल्प आहे माजी सैनिकांचा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली महार रेजिमेंट ओपन केली आणि त्या महार रेजिमेंटचे माजी सैनिक बऱ्याच संख्येमध्ये आज येऊन इथे अभिवादन करून जातात. हा आपल्या सर्वांच्यासाठी एक माजी सैनिक हा देशाची देशसेवा करून उर्वरित जीवन जे जगत आहेत आणि ते जगत असताना ते आदरणीय आता आमच्या माजी सैनिक संघटनेचे मालोजी रामजी आंबेडकर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ते बोलून दाखवलं की आम्ही हा छोटं मुंगीसारखं कार्य करत आहोत. आणि हे मुंगीसारखं कार्य करत असताना आज ते पुण्यावरून आलेले आहेत माजी सैनिक. आणि या चैत्यभूमीमध्ये कमीत कमी आज 150 माजी सैनिकांनी मानवंदना दिलेली आहे. आपण ही माझी मुलाखत ऐकत आहात त्यांनी माजी सैनिक, समता सैनिक दलाचा सैनिक आणि आपण धम्म उपासिका आहात. खरोखर आपल्या घरी जर एक सैनिक जरी तयार केला आपण तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणाचीच भीती वाटणार नाही. ही माझ्या आजच्या दिनी विनम्र अभिवादन आहे. जय भीम नमो बुद्धाय. सर, आपण काय सांगाल? जय भीम नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक लेफ्टनंट जनरल PS डोबळे आणि माजी सैनिक 8 महारमधनं रिटायर झाल्यानंतर संस्थेशी निगडीत होऊन समता सैनिकाची धुरा खांद्यावरती घेत असता संस्थेमध्ये मीराताई आंबेडकर, सध्या बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराव आंबेडकर ह्या आंबेडकर परिवाराची ज्यावेळेस संलग्न निगडीतपणा आला त्यावेळेस असं वाटलं की आपण फार मोठं कुशलकर्म केलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण समता सैनिक दलाच्या माध्यमातून येणाऱ्या 1 जानेवारी, 6 डिसेंबर आणि 20 मार्च 1927 मार्चमध्ये येणारा जो काळ आहे त्या ठिकाणी मी आवाहन करतो की जास्तीत जास्त समता सैनिक दलामध्ये माजी सैनिकांनीसुद्धा आपली उपस्थिती दाखवावी. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत, सरकारची मागण्या आहेत, सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महार
या जातीची स्पेशल भरती व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने आमच्या सर्व संघटनेच्या वतीने निवेदनपत्र गेलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे होऊ शकतं आणि सर्व भीम अनुयायांना एक विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असता शांततेने अभिवादन करायचं आहे आणि शांततेने आपल्या घरी निघून जायचं आहे. एवढा हा संदेश या 6 डिसेंबर निमित्त देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.